चित्रकर्मी नावाचं आमचं पॅनल आहे, ज्याच्यातर्फे वर्षाताई उसगावकर बिनविरोध निवडून आलेले आहेत. विजय पाटकरांचं मार्गदर्शन आहे याच्यामध्ये. या पॅनलमध्ये मी स्वतः आनंद काळे उभे आहे. सगळ्यात सिनियर सतीश रणदिवे सर आहेत, पितांबर काळे आहेत, आपल्या कोल्हापुरातून मिलिंद दष्टेकर आहेत, रणजित जाधव आहेत, सतीश बिडकर आहे, त्याच्यामध्ये पुण्यातून निलेश बुट्टे आहे, मुंबईतली आघाडी जी आहे ती विजय राणे सांभाळत आहेत, त्यांच्याबरोबर गणेश तळेकर आहे, प्रकाश जाधव आहेत आपले, त्याच्यामध्ये अनिल सुतार आहेत, खूप सिनियर माणसं आहेत, त्याच्याबरोबर मधल्या एज ग्रुपमधली पण आहेत आणि तसेच नवीन चेहरे पण आहेत. असं कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई सगळीकडचं प्रतिनिधित्व होईल अशा पद्धतीनं पॅनेल बनवलेलं आहे. खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये तेच संचालक, तेच अध्यक्ष असताना बरीचशी कामं झालेली नाही आहेत. त्यांच्यावरती बरेचसे आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत किंवा काम काहीही केलेलं नाही त्याच्याबद्दल खूप सगळी नाराजी आहे. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता आम्ही चित्रकर्मी नावाचं पॅनेल ह्याच्यात केलेलं आहे. तर त्यामधल्या गोष्टी ज्या काय घडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात आम्हाला पडायचं नाही आहे. पण इन फ्युचर 10 वर्षाची कामं झालेली नाही आहे. जसं की पेन्शनचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, रवींद्रमधलं जे आमचं ऑफिस गेलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. मला वाटतं मागच्याच वेळेला मी त्यांची एक बाईट ऐकली ज्याच्यामध्ये खूप सगळ्या प्रॉपर्टीज त्यांनी घेतलेल्या आहेत, तो मुद्दा आलेला आहे. तर नुसत्या प्रॉपर्टीज घेणं हे काम महामंडळाचं आहे का? मुळात कोरोनाच्या काळात जे काय 42 लाखाचं आपल्याला बऱ्याच जणांनी मदत केलेली होती, त्यात जॉन अब्राहिम, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यासारखी मोठी नावं आहेत, रितेश देशमुख आहेत, तरीसुद्धा तुम्हाला 49 लाख रुपयाची FD फोडण्याची गरज का भासली? याचे कधी उत्तरं देणार आहे तुम्ही? नुसतेच आरोप करण्यात जर वेळ घालवणार असाल तर तुम्ही जे काय घोळ केलेले आहेत त्याची उत्तरं कधी देणार? आणि ते सगळं बाजूला सारून, आरोप प्रत्यारोप बाजूला सारून पुढच्या 5 वर्षामध्ये महामंडळासाठी किंवा या चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसाठी काम काय करणार हे कधी दाखवणार आहे का? त्याच्यासाठी एक विजनची गरज आहे. म्हणून आज चित्रकर्मी पॅनलची स्थापना झालेली आहे की ज्याचं आमचं कपबशी नावाचं चिन्ह आहे. 14 उमेदवार आहेत, तर 14 शिक्के मारायचे आहेत कपबशीवरती. बाकीचे मुद्दे तर आपण चर्चा करतच राहू त्याच्यावरती. 5 वर्षात म्हणण्यापेक्षा 10 वर्ष तुम्हाला म्हणाल पाहिजे. 5 वर्ष त्यांची टर्म संपल्यानंतर कोर्ट केसेस घालून त्याच्यावरती स्टे आणून पुढची 5 वर्ष त्यांनी मिळवलीत आणि 10 वर्षात त्यांचं म्हणणं असं आहे की कामं खूप केलेली आहेत. तेच सगळं जर बाकीचे मतदार म्हणत असतील तर गोष्ट वेगळी. काय कामं केलेली आहेत ती तुम्ही मला दाखवून द्या. आजसुद्धा पेन्शन जी आपली चालू होती ती बंद आहे. आज आमच्यातले बरेच जण प्रचाराला गेल्यानंतर बरीच जणं सांगत आहेत की मला खुब्यातला त्रास आहे, त्याच्यासाठी महामंडळात 10 वेळेला मी फेऱ्या मारून आलो. ही ऑफिसेस घेणं खरोखर गरजेचं होतं का? ती एवढी मोठी ऑफिसेस घेतलेली आहेत की ज्या प्राईम लोकेशनला आहेत. 2 लाख रुपयाचं साधारण त्याला रेंट मिळालं असतं. 24 लाख रुपये वर्षाचे झाले असते. त्याच्यामध्ये गेल्या 8-9 वर्षात कितीचं फंडिंग झालं असतं याचा हिशोब तुम्ही काढा. ह्याच्यातून या सगळ्या बिचाऱ्या लोकांचा औषधोपचाराचा खर्च करता आला असता, त्यांना पेन्शन देता आली असती. म्हणून मी मगाशी म्हटलं की याच्यासाठी विजनची गरज आहे, राजकारणाची गरज नाही आहे. तुम्ही खरंच आपलेपणाने या सगळ्या मंडळींसाठी जर काम करत असाल, चांगलं विजन असेल तर चित्रपट व्यवसायाला भरभराट येईल आणि बऱ्याचशा गोष्टी करू शकता.